पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे एक भीषण आणि खळबळजनक अपघात घडला असून तब्बल 17,66,00,000 रुपयांची चांदी घेऊन जाणारी व्हॅन रस्त्यावर उलटली। संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। नमस्कार, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। आणि आता पाहूया सविस्तर वृत्त। काल गुरुवार दिनांक 15 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 6:15 आसपास चारोटी उड्डाणपुलाजवळ हा भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून गुजरातमधील वापी येथील मोदी सन्स लिमिटेड कंपनीकडे सुमारे 600 किलो चांदीच्या विटांचा साठा घेऊन एक महिंद्रा व्हॅन निघाली होती। मात्र चारोटी उड्डाणपुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि व्हॅनने डिवायडर ओलांडून समोरच्या लेन मध्ये घुसून एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला। या भीषण अपघातात व्हॅन मधील सुरक्षा रक्षक रामकृष्ण त्रिपाठी आणि मालाचे रखवालदार आकाश जाधव यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर व्हॅन चालक सुभाष निकम हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस आणि महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। कोट्यावधी रुपयांची चांदी रस्त्यावर विखुरल्याने काही काळ मोठी गर्दी झाली होती। मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत संपूर्ण चांदीचा साठा सुरक्षित ताब्यात घेतला आणि कडेकोट बंदोबस्तात दुसऱ्या वाहनातून सुरक्षित स्थळी हलवण्यात देखील आला। या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। ट्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन हटवून नंतर वाहतूक पूर्ववत देखील करण्यात आली। एवढ्या मोठ्या प्रमाणावर चांदीची वाहतूक आणि त्यानंतर झालेला भीषण अपघात यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली असून या घटनेची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे। सध्या कासा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अपघाताचे नेमके कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे। आपण जर आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाहत असाल तर रायगड टुडे न्यूज चॅनल इंस्टाग्रामवरती फॉलो देखील नक्की करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।